करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. आई वडिलांचे संस्कार ज्याप्रमाणे मागच्या भागामध्ये झालं, आज सुद्धा समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवला. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, हे ऋण आपल्याला फेडायचे. आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचं महत्त्व का समर्थांना पुन्हा पुन्हा सांगावं लागलं, कारण ही शिकवण मनुष्य देहालाच आहे. कुठल्याही प्राण्याला, कुठल्याही पक्ष्यांना, कुठल्याही कीटकांना अजिबातच नाही. कारण समर्थ म्हणाले, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. मग ही शिकवण आपल्याला असून आपण अंगी का आणत नाही? पहावे आपणासी आपण. आपल्याला काय शिकवण आहे? बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेन्हे तुम्हाला. सत्यपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याला लहानपणापासून आत्तापर्यंत आई वडील सुद्धा म्हणायचे, बाळा बघा, प्रत्यक्ष मुलगा असो किंवा मुलगी असो, खरं बोललंच पाहिजे. खोटं जर आपण बोलत गेलो, त्या खोटेपणामुळे आपलं सत्य एक दिवस बाहेर नक्कीच येणार. म्हणून समर्थ म्हणाले, सत्याला वेळ लागेल पण सत्य कधी लपत नाही. सत्याचा नेहमी विजयच होतो. का भाग दिला? ज्याप्रमाणे मागच्या वेळी बघा भाग समर्थांनी दिला, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. लहानपणाचा, बालपण, तारुण्यपण आणि वृद्धाप्यपण. बालपण आपलं कसं गेलं ते आपल्यालाच माहिती. आता आपण आई वडिलांना सांगतो, आई बाबा मी मोठा झालो, मला सर्व काही समजतं, विचार करा. आता आपण आई वडिलांपेक्षा मोठे होणार का? कधीच नाही, कदापि नाही. कारण मातृऋण आहेत, पितृऋण आहेत. हे ऋण आपल्याला फेडायची आहेत. मग ती कशी फेडता येईल? एखाद्या बँकेचं आपण कर्ज घेतलं. बघा समर्थ म्हणाले, भाग कसा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं, लोन काढली, त्याचे हप्ते जर चुकले, सील बसतो की नाही? नक्कीच. त्याचे हप्ते दर महिन्याला आपल्याला फेडावे लागतात. नाहीतर त्यांची बघा प्रत्यक्षपणे नोटीस येते आणि आपल्यावर बघा प्रत्यक्षपणे काय होतं असतं, जे आपण घेतलेलं घर असेल ते जमा होत असतं. हा सुद्धा भाग समर्थाने आपल्याला दिलेला आहे. मग मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे ऋण, समाजाचे ऋण, सर्व प्रकारचे ऋण घेऊन आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. मग आपण एवढे कसे काय फेडायचे? समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपण ज्या प्रकारे या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, त्याचप्रमाणे जी भगवंताची शिकवण आहे आणि आई वडिलांचे संस्कार जर शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जर तू टिकवलेस ना, तर नक्कीच सर्व ऋणांतून मुक्त होशील.
ही आहे मोक्षप्राप्ती. मोक्ष म्हणजे मोकळा केला. कारण आपण अजूनपर्यंत खोटं बोलत असतो, सत्य बोलत नाही, खरं बोलत नाही. आपल्याला शिकवण दिलेली आहे, खरं बोललं पाहिजे, परंतु आपण आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपली चूक लपवण्यासाठी खोटं बोलत असतो. त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे. बालपणाचा भाग झाला आहे, आता तरुणपणाचा. आपण शाळेमध्ये होतो की नाही, शाळेचा भाग दाखवला की ना, आपण लहान होतो. आता सुद्धा आपण बघा प्रत्यक्षात शाळेत आहोत, कॉलेजमध्ये आहोत. ज्याप्रमाणे मातृदेवो भव झाला, पितृदेवो भव झाला, आता आचार्य देवो भव म्हणजे काय, ही शिकवण आपल्याला का द्यावी लागली? गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता यायला हवं. झालं की नाही, आपल्याला शिकवण दिलेली आहे की नाही, तरीसुद्धा आपण त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करत नाही. शाळेमध्ये प्रत्यक्ष आपल्याला शिकवलं जातं, आपण लक्ष देत नाही. वर्गपाठ काय आहे, गृहपाठ काय आहे, दिलेला अभ्यास आपण वेळच्या वेळी करत नाही. मग ज्यावेळी बघा आई म्हणायची, बाळा आज अभ्यास काय दिलाय, मुलगी घरी येऊन खोटं सांगते, आज अभ्यास काहीच दिला नाहीये. मुलगा बघा प्रत्यक्षपणे मुलगा बॅट घेतो क्रिकेटमध्ये खेळायला, बघा क्रिकेट खेळायला डायरेक्ट. मुलगी येते मुलींच्या संगतीमध्ये पूर्णपणे संध्याकाळ घालवते आणि रात्र होऊन बघा प्रत्यक्षपणे झोपी जातात. आई वडील म्हणतात, अरे मुलं अभ्यास करत नाही, आपण शाळेत जाऊन विचारायला हवं. परंतु ही मुलं दररोज मार खायची. कधी? ज्याप्रमाणे बघा शिक्षक सुद्धा म्हणायचे, बाळा अभ्यास कर, नाहीतर पालकांना बोलावण्यात येईल. अहो आत्ताची मुलं प्रत्यक्षात बघा दुसऱ्या व्यक्तींना तयार करतात आणि आपले वडील आहेत म्हणून सांगतात. आता शिक्षकांना कुठे माहिती आहे की हेच त्याचे वडील आहेत म्हणून, म्हणजे आपण तिथे सुद्धा खोटं बोलतो. मग ते विचारतात, अहो तुम्हाला आम्ही नोटीस पाठवलेली होती, पालकांना सूचना केली होती, ह्यांचे वडील आले होते. आई म्हणते यांचे वडील कसे येऊ शकतात, आम्हाला तर मुलांनी येऊन काहीच सांगितलं नाहीये. म्हणजे खोटं कोण बोललं? तर आपली मुलं बोललेली आहेत. आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं बघा नाव कमी झालं की नाही, बरोबर की नाही, शर्मेने मान खाली गेली की नाही, एवढी इज्जत कमावलेली, एवढे कष्टाने एवढे मेहनतीने प्रत्यक्षातपणे कमावलेली किंमत बघा. म्हणून भाग कसा दिलेला आहे आपल्याला, जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये आपला मुलगा आपली मुलगी आहे की नाही हे जाणलं पाहिजे. आपणच जर आपल्या घरी मुलांसोबत मुलींसोबत वाईट शब्द बोलत असू तर नक्कीच ते मुलं ती मुली ते ऐकणारच. कारण का, संगतीने संगत वाढत जाते. बघा एखादा अपशब्द आपल्या मुखातून निघाला, मुलींना सांगावं लागत नाही. नवीन युवा पिढी आहे, नवीन जनरेशन, कलियुग आहे, तिथे कुठे क्लास घ्यायची गरज नाही आहे अपशब्द बोलायला, बरोबर की नाही. येथे वाईट शब्द शिकवले जातील नाही ना, कुठे आहे सांगा. ते बरोबर कॅचअप केले जातात. कारण का, काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बाप, कोणीही सोडू शकत नाहीये. त्यांच्या जाळ्यामध्ये एकदा का मासा गुंतला की तिथून बाहेर पडणं मुश्किल आहे. ते फक्त तयार राहिलेलेच आहेत की हा मुलगा ही मुलगी माझ्या कचाट्यात कसा सापडतोय, एवढं काळाचं नियंत्रण आहे. परंतु त्या काळाला प्रत्यक्षपणे या परमेश्वराने आवर घातलेली आहे. काय आवर घातली? ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादी जाण, आप मृत्यू
काय करी. काय काढायला सांगितलं? या प्रत्यक्षपणे दासाला अजिबात हात लागता कामा नये, कारण हा भगवंताच्या चरणी आहे. त्याच्या हृदयी प्रत्यक्षपणे भगवंताचं स्मरण आहे. त्याला प्रत्यक्ष संरक्षण दे. काय अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्तीने बघा. कालाय तस्मै नमः. आपण पूजेला बघा प्रत्यक्षपणे विडा बाजूला काढतो की नाही? कालाय तस्मै नमः सद्गुरु विडा आपण ठेवतो की नाही? कारण का भाग दिलेला आहे ही शिकवण अजूनपर्यंत आपल्या मुलांना आपल्या मुलींना माहीत नाही. कारण कलियुग आहे, पुढे पुढे अजून भाग येणारेच आहेत. परंतु ही शिकवण आपल्या पिंडामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत 10वी पर्यंत आहोत तोपर्यंत आपण आई वडिलांचं संपूर्णपणे ऐकत असतो. आता कॉलेजचा भाग सुद्धा पुढच्या भागामध्ये येणारच आहेत. कॉलेजला गेल्यावर काय पुढे होतं ते सुद्धा समर्थांनी भाग लिहून ठेवलेला आहे. आता 10वी पर्यंतचाच भाग समर्थांनी इथपर्यंत दिलेला आहे. कारण आपण अजूनपर्यंत कॉलेजला गेलेलो नाहीयेत. आपण शाळेमध्येच आहोत. विद्येचं ज्ञान मंदिर आहे. काय शिकलं पाहिजे? विद्या उदंड शिकला, प्रसंग मान चुकतेची दिला. आलेल्या शिक्षकांना नमस्कार करणं गरजेचंच आहे. त्यामुळे ज्ञान प्राप्त होतं ना. म्हणून समर्थ म्हणाले, का भाग दिलेला आहे? का आपण ऐकत नाहीयेत? ऐकलं गेलं पाहिजे. ऐकण्याची वृत्तीच आपल्यामध्ये नाहीये. आपण फक्त बोलत राहतो, समोरच्याला बोलू देत नाही. म्हणून भाग समर्थांनी दिलेला आहे. आपण एखाद्याची चेष्टा करतो, एखाद्याची मस्करी करतो. ज्याप्रमाणे विद्या प्राप्त करायची, अभ्यास कसा करता येईल, आपल्यावरती असलेलं दडपण कसं बाजूला सरता येईल. आपण अभ्यास करतो, आपल्याला लक्षात राहता येत नाही. लक्षात राहता येतं का? नाहीये. आपण बोलतो अरे मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाहीये. असं का होतं? कारण मनाचा भाग दिलेला आहे. कारण मन पूर्णपणे चंचल आहे. या चंचल मनाला पहिलं स्थिरावर आणायचं आहे. जर त्या विषयांचं संपूर्णपणे ते धडे असतील, कविता असतील, त्यांचा संपूर्णपणे सारांश समजून घेतला तर त्याच्याखाली असणारी जी प्रश्नोत्तरे आहेत ते तुला सोडवता येतील. परंतु डायरेक्ट आपण प्रश्नोत्तर सोडवायला गेलो तर होईल का? हो नाही ना. एखादी वस्तू आपण आणायला गेलो, त्याचं महत्त्व, त्याचा उपयोग काय आहे आपल्या आयुष्यामध्ये ते जाणून घेतो, तेव्हाच आपण ती वस्तू घेतो ना. काय घेतल्यावर आपण घेतो सर्व माहिती त्याची समजून घेतो का? नाहीये. तसं होत नाही ना. म्हणून समर्थांनी भाग दिलेला आहे. कुठलीही गोष्ट आपण त्याचं महत्त्व, त्याचं प्रत्यक्षपणे स्वरूप काय आहे, नियम काय आहेत ते प्रथमतः जाणलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थेच गेले नाना अगाध मृत्यू पंते. भाग कसा दिलेला आहे? देह परमार्थाला लागलेला आहे. अभ्यास केला तर नक्कीच सामर्थ्य प्राप्त होणार आहे. कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. याच्या सुद्धा नंतर पुढे भाग दिलेला आहे. कॉलेजला काय परिस्थिती असते, कॉलेजला काय परिस्थिती होते मुलामुलींची बघा प्रत्यक्षपणे. याचा सुद्धा भाग लवकरच येईल. म्हणजेच आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी या पिंडामध्ये प्रत्यक्षात त्या भगवंताची जाणीव असली पाहिजे. भगवंताचं स्मरण आपल्या अंतरी पाहिजे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ.